आणि मुंबई नजीकच्या महानगरांमध्ये येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन महावितरण अधिकाऱ्यांना हाय अलर्ट देण्यात आल्याची माहिती आहे। मुंबईत बेस्ट उपक्रम अदानी आणि टाटा यांच्याकडून वीज पुरवठा होतो, पण ठाण्यासह मुंबईच्या आसपासच्या महानगरांमध्ये प्रामुख्याने महावितरणकडूनच वीज पुरवठा होतो। कोकणातल्या पावसात महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता आणि त्याची दखल घेऊन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी आज एक बैठक बोलावली होती। त्या बैठकीत मुंबई नजीकच्या महानगरांमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांना हाय अलर्ट देण्यात आलाय। आपण पाहूयात महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना दिल्या आहेत। पावसाची शक्यता, त्यामुळे महावितरण अलर्टवर आहे। संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी महावितरण सज्ज, युद्ध पातळीवर नियोजन करण्यात आले। महावितरणच्या बैठकीत व्यवस्थापकीय संचालकांच्या अधिकाऱ्यांना मोठ्या सूचना आहेत, किंबहुना सक्त ताकीद आहे। कारण कोकणमधला अनुभव चांगला नाहीये, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास तातडीने सुरळीत करावा, तसंच आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करावा। कोणत्याही कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडू नये अशी सीएमडींची सक्त सूचना आहे। वीज पुरवठा खंडित असल्यास एसएमएस आणि सोशल मीडिया प्रसार माध्यमातून माहिती द्यावी। विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, तारा, ऑइल, अन्य साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याचे आदेश। वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना या देण्यात आल्या आहेत। सीएमडी लोकेश चंद्रा यांच्या